नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण देशी कोंबडीची जात कावेरी या जातीबद्दल माहिती पाहणार आहे। देशी कुक्कुटपालनामध्ये खूप साऱ्या कोंबडीच्या जाती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने गिरिराज, वनराज, सातपुडा, ग्रामप्रिया, श्रीनिधी या अशा प्रकारच्या खूप साऱ्या जाती आपण पाहतो आणि यांच्यामध्ये मांस उत्पादन आणि अंडी उत्पादन या दोन्ही याच्यासाठी या जाती प्रामुख्याने वापरल्या जातात। आज जी आपण देशी कोंबडी पाहत आहात ही कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत। सध्या आपण जर पाहिलं तर देशी कुक्कुटपालनामध्ये साधारणतः कोंबडीचा कलर व तिचे वाढ होण्याचे प्रमाण, त्याचबरोबर अंडी देण्याचे प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण देशी कोंबडी पालनामध्ये जाती निवडत असतो। तर सध्या कावेरी ही जात आपल्याला उत्तम रीतीने देशी कुक्कुटपालनासाठी वापरात येणारी जात म्हणून आपण हिला ओळखू शकतो। कावेरी जातीच्या कोंबड्या ह्या साधारणतः एक दिवसाची पिलं आपल्याला गव्हर्मेंट हॅचरीमधनं मिळू शकतात आणि याचे पालन केल्यानंतर साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीनंतर 3 किलो खाद्य खाऊन या कोंबड्या आपल्याला 1 किलो वजनाच्या झालेल्या दिसतील। यामध्ये थोडाफार फरक येऊ शकतो। बऱ्याच वेळा शेतकरी बांधव जर खाद्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करतील तर अशा वेळेस आपल्याला 3 किलोच्या ऐवजी कमी खाद्य खाऊन या कोंबड्या 1 किलोच्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्याचबरोबर या कोंबड्या प्रामुख्याने मांस उत्पादन व अंडी उत्पादन या दोन्ही गोष्टीसाठी आपण वापर करू शकतो। खास करून मांस उत्पादनासाठी या कोंबडीचा कलर पहा, तुरा या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, त्याचबरोबर मांसाची चव, तर या आपल्याला मांस उत्पादनासाठी उपयोगी पडतात। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जर देशी कोंबडीपासून अंडी उत्पादन घ्यायचं असेल तर कावेरी ही जात त्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे। साधारणतः 180 ते 200पर्यंत अंडी या जातीपासून आपल्याला पूर्ण बंदिस्त पद्धतीमध्ये मिळतात। तेच जर आपण अर्धबंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धतीने या कोंबड्या पाळल्या तर साधारणतः 150 अंडीपर्यंत वार्षिक अंडी उत्पादन आपण या कोंबडीपासून घेऊ शकतो। तर अशा पद्धतीची ही देशी कुक्कुटपालनामधील उपयुक्त अशी कावेरी कोंबडीची जात आहे। तर ज्या शेतकरी बांधवांना देशी कुक्कुटपालन करायचं आहे त्या शेतकरी बांधवांनी ही जात घेऊन कुक्कुटपालन सुरुवात करण्यास हरकत नाही। धन्यवाद।